नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की घरी जे आहे ते रिनोव्हेशनचं काम चालू केलेलं आहे आणि काल बघा तेवढं डिटेल काही सांगता आलं नाही. तर खरं म्हणजे ना घराला ना जी पेंटिंग आहे तर ती करायची होती, कारण घरामध्ये ना खूप असा सीपेजचा प्रॉब्लेम आलेला. आणि आता बघा गणपतीचा सण येणार आहे, तर त्याआधी ना हॉलला तरी पेंटिंग म्हणजे करून घ्यायची असा आमचा विचार होता. पण बाकीचे जे रूम आहेत तर तिथेसुद्धा खूप असा सीपेज आलेला आणि त्याच्यानेच बघा त्या भिंतीना खूप अशा खराब झालेल्या आणि पूर्ण ते खरचटल्यासारखं दिसायचं ना, तर बघायला चांगलं दिसत नव्हतं. म्हणजे पूर्ण घर असं व्यवस्थित दिसायचं आणि जेवढ्या भागामध्ये सीपेज आहे तर ते सगळं ना असं खरचटल्यासारखं दिसायचं. आणि हॉलमध्ये सुद्धा थोडाफार जो पेंट आहे तर तो खराब झालेला होता. तर पेंटिंग करायची होती. तर म्हटलं त्याआधी इलेक्ट्रिकचं जे काम आहे ना ते करून घ्यायचं, कारण बघा इलेक्ट्रिकचं काम जेव्हा आपण काढतो तर त्यावेळेला बघा भिंती वगैरे ना थोड्याशा अशा खरचटल्या जातात. आणि इलेक्ट्रिकचं सुद्धा बरंचसं काम घरी बाकी होतं, कारण ना इन्व्हर्टरची फिटिंग सगळ्या घरामध्ये द्यायची होती. बिल्डरतर्फे जेव्हा आम्ही फ्लॅट घेतला तर त्याच्यातर्फे ना इन्व्हर्टरची फिटिंग घरामध्ये कुठेही दिलेली नव्हती. आणि सोबतच बघा हॉलमध्ये जी POP दिलेली आहे, म्हणजे आम्ही जो फ्लॅट घेतला तर त्या फ्लॅटमध्ये फक्त हॉलमध्येच बिल्डरतर्फे POP दिलेली आहे, बाकी रूममध्ये POP नाही. तर तिथे ना लायटिंगसुद्धा टाकायच्या होत्या, कारण तिथे फक्त एक सिम्पलचा ट्यूबलाईट आम्ही टाकलेला होता, तर तिथेसुद्धा पॅनल लाईट टाकायचे होते. आणि सोबतच हॉलमध्ये बघा 1-2 व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की बाहेर ना TV युनिटच्याच बाजूला एक टेबल बनवलेला आहे. बघा इथे तुम्हाला दिसत असेल, TV युनिटच्या बाजूला एक टेबल बनवलेला आहे. तर तो आहे गणपतीसाठी, कारण आमच्या इथे गणपती बाप्पा बसतात. तर त्यासाठी म्हणून ना हा एक परमनंट टेबल आम्ही इथे बनवून घेतला. म्हणजे प्रत्येक वर्षी ना मग ना 1-2 दिवस डेकोरेशनमध्येच जायचे, तर त्यामुळे म्हटलं की परमनंट सोल्युशन करून घ्यायचं म्हणून. तर ते सुद्धा तिथेसुद्धा ना मागे ना लायटिंग वगैरे टाकायच्या होत्या, प्रोफाईल लाईट वगैरे टाकायच्या होत्या. तर म्हणून मग आधी ना इलेक्ट्रिकचं काम काढलं. आणि या कामाच्या याच्यामध्येच बघा घर तुम्हाला मी आता दाखवलं किती असं घाण झालेलं, कारण सगळ्या अशा भिंती फोडणं आणि म्हणजे काही काही जे वायर आहेत तर ते अंडरग्राऊंड करणं. जेव्हाही आपण बघा होम रिनोव्हेशनचं काम काढतो त्यावेळेला ना इतकी घाण होते. आणि वर बघा हे पॅनल लाईट जे आहे ते लागलेले आहेत. 3-in-1 लाईट आहेत ते, म्हणजे एकाच लाईटामध्ये तुम्हाला 3 रंग तिथे मिळतात. वॉर्म व्हाईट, प्लेन व्हाईट आणि एक नॅचरल व्हाईट. तर असे 3 पॅटर्न तिथे आहेत. तर तेच बघा सर्वांचं ना चेक करणं चालू होतं की कशा पद्धतीची लाईटिंग आहे, काय आहे. आणि त्याच्यात बघा इतकी घाण झालेली. तर इलेक्ट्रिशियन लोकांचं आजचं जे काम आहे तर ते त्यांचं पूर्ण झालेलं. आता ते पुन्हा उद्याला येणार आहेत. तर ते गेल्याच्या नंतर बघा मग जी साफसफाई आहे तर ती करायला घेतली. आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली झाली की रविवारला जी आहे तर ही सगळी जी फोडफाड आहे भिंतींची किंवा सगळ्या ज्या झरी म्हणतात ते लोक त्याला, जेव्हा अंडरग्राऊंड वायर टाकतात तर ते म्हणतात की तिथे झरी करायची आहे. म्हणजे तिथली जी भिंत आहे तर ती थोडीशी अशी तोडल्या जाते आणि त्यामध्ये मग वायर वगैरे आतमध्ये टाकतात. तर तेच त्यांनी आज केलेलं. तर सगळीकडे ना इतकी धूळ, समोर बघू शकत असाल तुम्ही फर्निचरवर, इतकी सगळी अशी धूळ बसलेली. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा ते आले त्यावेळेला माझे म्हणजे कामच करणं चालू होतं, टॉयलेट बाथरूम स्वच्छ करणं चालू होतं माझं. आणि तेवढ्यातच ते आले आणि त्यांनी आल्या आल्या बघा लगेच कामाला सुरुवात केली. तर माझ्याकडे ना इतकासुद्धा वेळ नव्हता की हे जे फर्निचर आहे तर त्यावर काहीतरी कापड वगैरे झाकावा किंवा काय करावा म्हणून. कारण टॉयलेट बाथरूम स्वच्छ केल्याच्या लगेच नंतर मी आंघोळीला गेली आणि तोपर्यंत त्यांचं जे काम आहे ते चालू झालेलं. मिस्टर काही घरी होते नाही, त्यांचंही थोडंसं बाहेर काम होतं, तर त्यामुळे ते थोडंसं म्हणजे बाहेरचं जे काम आहे ते आटोपण्यासाठी गेलेले. तर त्यामुळे सगळा जो फर्निचर आहे ना तर तो असा खराब झालेला. तर म्हटलं उद्या तर पुन्हा येणारच आहेत ते, पण तरीसुद्धा आज जी इतकी धूळ आहे तर ती आपण तशीच राहू देऊ शकत नाही. तर जितकं जमेल तितकं आज सगळं जे डस्टिंग आहे तर ते करून घ्यायचं. आणि सगळं झाडत वगैरे ते तर काढावंच लागलं असतं, पण थोडीफार डस्टिंगसुद्धा केलेली आहे, समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर बघू शकत असाल इतकी सगळी अशी धूळ. आणि खरंच सांगते इलेक्ट्रिशियन लोक गेल्याच्या नंतर ना
5 मिनिट तर मला विचार करायलाच लागले की कामाची सुरुवात कुठून करू आणि काय करू म्हणून. कारण सगळ्या ठिकाणी ना इतकी डस्ट आणि इतकं सगळं असं घाण झालेलं, तर खरंच विचार करण्यामध्येच 5 मिनटं गेले की सुरुवात कुठून करायची, काय करायची. तर म्हटलं सगळ्यात आधी जे सामान त्यांनी काढलेलं आहे, तर आधी ते जे सामान आहे तर ते सगळं सामान त्यांच्या जागी लावायचं. उद्याला पुन्हा आणखी हे सगळं सामान निघणारच आहे, पण आज बघा हे सामान लावल्याशिवाय पर्याय नव्हता. कारण ऑलरेडी इथले जे सोफ्याच्या ज्या गाद्या आहेत किंवा बेडवरची जी गादी आहे तर ती ऑलरेडी एका बेडरूममध्ये टाकलेली. आणि जेव्हा त्यांचं हॉलमध्ये काम चालू असतं तर त्यावेळेला म्हणजे आम्हीसुद्धा एकाच बेडरूममध्ये म्हणजे तिथे बसणं उठणं दिवसभर म्हणजे माझं तिथेच असतं. कारण बघा त्यांचं इथे धुळीचं काम चालू आहे आणि आपण इथे बसू शकत नाही. तर मी माझ्या सासूबाई आमचं दिवसभर बसणं उठणं एका बेडरूममध्ये असतं आणि एका बेडरूममध्ये सगळं सामान टाकलेलं आहे. तर त्यामुळे मग जे सामान होतं सगळं तर ते ना त्यांच्या जागी लावलं. उद्या पुन्हा काढायचंच आहे, पण तरीसुद्धा आज सगळं सामान त्यांच्या जागी लावलं. आणि जी धूळ आहे तर ती झाडल्याच्या नंतर तुम्ही बघू शकत असाल इतकी सगळी धूळ निघालेली. आणि बघा जिथे जिथे आपला वावर आहे तर तिथली ना सगळी जी डस्टिंग आहे तर ती करून घेतली. जसं सोफा वगैरे आहे किंवा बेड वगैरे आहे. माझा जो सोफा आहे ना तो जुनाच आहे. सोफा मी अजून चेंज केलेला नाही, कारण तो बऱ्या कंडिशनमध्ये आहे. तर त्यामुळे म्हटलं की चला जेव्हापर्यंत चालतो आहे तेव्हापर्यंत चालू द्यायचा. माझ्या लग्नाचा सोफा आहे तो आणि अजूनही बऱ्या कंडिशनमध्ये आहे. तर सगळं बघा झाडत काढून घेतलं, बाहेरची सगळी डस्टिंग करून घेतली. आणि जो गॅस ओटा आहे तो सुद्धा खूप घाण झाला होता, तर त्यालासुद्धा ना स्वच्छ करून घेतलं. आणि बघा सायंकाळची वेळ झालेली तरीसुद्धा मी फरशी पुसती आहे, कारण सगळ्या घरामध्ये ना इतकी चरचर पायाला धूळ लागती आहे. आणि त्यानंतर मग बघा जेवण खावण वगैरे करायचं आहे, तर अशाच्यामध्ये आपण ना जेवण खाणं वगैरे नाही करू शकत. तर त्यामुळे ना झाडत काढल्याच्या नंतरसुद्धा पायाला खूप अशी चरचर धूळ वाटत होती. तर सगळं असं पुसून घेतलं. हे जे सामान आहे जशा सोफ्याच्या गाद्या आहेत किंवा बेडच्या गाद्या आहेत त्या तिथेच राहू दिल्या. कारण बघा उद्याला पुन्हा आणखी घरी कोणी नसणार आहेत मला मदतीला. कारण उद्याचा आहे सोमवार आणि मुलंसुद्धा त्यांच्या शाळेत जातील, हे सुद्धा त्यांच्या कामावर जाणार आणि मग मी एकटीच असणार आहे घरी. तर बघा हे ते लोक जे इलेक्ट्रिशियन लोक आहेत तर ते 9:30-10च्या दरम्यान येऊन जातात. आणि त्यावेळेला ना माझ्या स्वतःच्या कामाची घाई असते. तर त्यामुळे मग उद्या आणखी खूप अशी धावपळ होईल. तर याच उद्देशाने बाहेरच्या हॉलच्या ज्याही गाद्या वगैरे होत्या तर त्या सगळ्या मी त्या बेडरूममध्येच राहू दिल्या. सगळ्या घरातली फरशी पुसून घेतली. त्यानंतर हाततोंड वगैरे धुवून कपडे बदलून घेतले आणि आधी दिवावात करून घेतली, कारण दिवावातीला ना उशीर होत होता. तर त्यामुळे आधी दिवावात केली आणि सिंकमध्ये ना दिवसभर चहा पाण्याचे जे काही भांडे वगैरे असतात तर ते तसेच राहू दिले. दिवावात केल्याच्या नंतर ते जे सगळे भांडे होते तर ते घासायला घेतले. कारण भांडे जर मी घासायला बसली असती तर बघा दिवावातीला खूप उशीर झाला असता. तर म्हणून मग आधी दिवावात करून घेतली आणि त्यानंतर मग भांडे स्वच्छ करायला घेतले. माझे जे कामं आहे तर ते मला स्वतःलाच करावे लागतात. कामवाली बाई वगैरे आहे नाही, त्यामुळे मग ना ते सगळं मला माझं मॅनेज करावं लागतं. किचन वगैरे सगळा स्वच्छ झाला आहे. त्यानंतर आमची जी मंडळी आहे तर ती त्यांच्यासाठी घेऊन आलेली होती नॉनव्हेज बिर्याणी. कारण आता 2 दिवसाच्या नंतर श्रावण चालू होणार आणि तिथून मग बघा म्हणजे 2-3 महिने 3-4 महिने तरी आमच्या इथे नॉनव्हेज काही बनत नाही. कारण गणपती बाप्पा आणि त्यानंतर मग म्हणजे श्रावण, भाद्रपद आणि कार्तिक या दरम्यान आमच्या इथे नॉनव्हेज काही बनत नाही. त्यामुळे आणि आमच्यासाठी बनवलेला होता मी चिली गार्लिक राईस. खूप छान रेसिपी आहे, नंतर कधीतरी एखाद व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार. अगदी शॉर्टकट आणि खूप छान लागते. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. चला तर मग आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.